नमस्कार मंडळी, मी मिनाथ वारंग माझा सिंधुदुर्ग यूट्यूब चॅनलवर करतोय तुमचं मनपूर्वक स्वागत। आज आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका आणि या सावंतवाडी तालुक्यातील राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी अर्थातच या ठिकाणी माध्यमिक स्तरावरील जो वर्ग आहे, विद्यार्थी आहे तो या ठिकाणी आणि आजचा हा आगळा वेगळा उपक्रम विद्यार्थ्यांपर्यंत निवडणूक प्रक्रिया कशी आहे, ती कशी चालते, तंत्रांचा वापर करून म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान युगातील जे लेटेस्ट जे व्हर्जन आहे त्याचा वापर करून कशा रीतीने ती मुलांपर्यंत पोहोचवता येईल या अनुषंगाने हा आगळा वेगळा उपक्रम या ठिकाणी आयोजलेला आहे। या प्रशालेच्या माध्यमातून नेमका काय आहे, कशा रीतीने त्यांची सुरुवात आहे, प्रचार, त्याच्यानंतर हे मतदान आणि निकाल सर्व कशा रीतीने केले आपण ह्या आजच्या या ब्लॉगच्या माध्यमातून आजच्या या राणी पार्वती देवी हायस्कूलच्या तर्फे आपण पाहतोय। चला तर सुरुवातीला आपण नेमकं काय आहे, कशा रीतीने विद्यार्थी या ठिकाणी उपस्थित आहेत, कशा रीतीने मतदान चाललंय हे सगळं आपण बघूयात। काय झालं? या ठिकाणी मतदान करत असताना एक मतदार आपल्याला पाहायला मिळतोय, साळगावकर म्हणून। या ठिकाणी आपला जो हक्क आहे तो या ठिकाणी केंद्र क्रमांक 57 या ठिकाणी बजावताना आपल्याला बघायला मिळतोय। तर आपण बघतो ह्या निवडणूक प्रक्रियेसाठी असणारे जे मंत्री महोदय आहेत त्यांच्यासाठी म्हणजे मतदान हे चाललंय, ज्यांच्यासाठी कोण कोण कशा रीतीने आपल्या मंत्री कारभार सांभाळणार आहे त्यांची आपण ओळख करून घेतोय, कोणत्या पदासाठी या ठिकाणी आहेत तेही आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय। बघूया आपण काय म्हणतायत ह्या ज्या उमेदवार आहेत। नाव तुमचं? अल्फिया गुलाम नबी बडगी। कोणत्या पदासाठी? तक्रार निवारण मंत्री। तक्रार निवारण। हा जो मंत्री आहे हा मंत्री सुरुवातीलाच विचारतोय, हा जो प्रचार वगैरे तुझा चालला होता कशा रीतीने केलास? प्रत्येक वर्गामध्ये जाऊन काय काय त्यांना सांगितलं होतं की मला निवडून देत असताना मी पुढे भविष्यात असं करेन, काय करेन, कशा रीतीने बोलली होतीस? जर कोणाबरोबर वाद झाला तर मी तो सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि जर नाही सुटला तर शिक्षकाच्या मदतीने पण सोडवण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला असा एक तिचा प्रयत्न असणार। त्याच्यानंतर आपण हिच्याकडे जातोय। नेमकी कोणत्या पदासाठी तिने अर्ज केलाय? नाव तुझं? मृणाली मोहन पवार। कोणत्या पदासाठी लढत? निवडणूक विद्यार्थिनी प्रतिनिधी। विद्यार्थिनी प्रतिनिधी या पदासाठी ही आहे, उभी आहे। काय तुझी ध्येय धोरण असणार आहेत भविष्यात? म्हणजे मुलींना कोणतीही समस्या आली किंवा कोणताही त्यांना त्रास झाला तर ते माझ्याकडे येऊन त्या समस्या मांडतील, मग शिक्षकांच्या सहाय्याने मी सोडवण्याचा प्रयत्न करेन। ओके, धन्यवाद। तसंच आपल्या सोबत ही आहे, नाव तुझं? अस्मी प्रवीण मांजरेकर। कोणत्या पदासाठी निवडणूक लढवते? शिस्त मंत्री। काय तुझं भविष्यात काय कशा रीतीने तुझं नियोजन असणार आहे? प्रचारासाठी कोणकोणत्या मुद्द्यांचा वापर करून तू प्रचार केलेला? शिस्त ही सर्व विद्यार्थ्यांमध्ये असणं गरजेचे आहे, कारण शाळेची खरी ओळख ही तिच्या इमारतीवरून नाही तर शिस्तीमुळे कळते आणि सर्व विद्यार्थ्यांमध्ये शिस्त असली की त्या शाळेचे प्रतिनिधित्व कसं आहे हे समजण्यास मदत होते। मी निवडून आल्यास शाळेतील सर्व विद्यार्थ्यांमध्ये आदर निर्माण करीन, विद्यार्थ्यातील प्रत्येक समस्या समजून घेईन, शाळेत शिस्त व अनुशासन राखण्याचा प्रयत्न करीन। त्यामुळे तुम्ही मला भरघोस मताने विजय करून द्यावी हीच विनंती। शेवटी एवढेच म्हणेन, हसा खेळा पण शिस्त पाळा। ओके, धन्यवाद। हिच्याकडून आपल्याला हसा खेळा आणि शिस्तीत वागा असं ती सांगते। त्याच्यानंतर आपल्यासोबत एक उमेदवार आहे, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? शिस्त मंत्री। शिस्त काय भविष्यात नियोजन असणार आहे? मी शाळेचे पूर्ण वातावरण शिस्तबद्ध ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, त्यामुळे मी शिस्त मंत्री या पदासाठी उभं राहिलेलो आहे। कितवीला आहे? 10वी। आणि अभ्यासाच्या बाबतीत जास्तीत जास्त काय प्रयत्न असेल स्वतःमध्ये आणि इतर विद्यार्थ्यांमध्ये देण्याचा? म्हणजे
शिस्तीच्या माध्यमातून काय प्रयत्न असणार आहे? म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना अभ्यासात जर काय हे असेल तर मी ते शिक्षकांच्या मदतीने सोडवण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्यासोबत आपल्यासोबत हा एक उमेदवार आहे. नाव तुझं? पियुष जगदीश डोकरे, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्री. काय आयोजन नियोजन आहे तुझ्या याच्यात, म्हणजे भविष्यात काय तुझी ध्येय धोरण आहेत, काय सांगशील? मी मुलांना क्रीडाविषयी प्रोत्साहन देईन. त्यांना काय कुठल्या खेळात ज्याची आवड असेल त्यांना त्याच्यात भाग घेण्याचं प्रोत्साहन देईन. ओके, प्रचार कशा रीतीने केलास मुलांमध्ये जाऊन वगैरे? ती हेच सांगितलं की मी त्यांना प्रोत्साहन देईन. जर मी निवडून आलो तर क्रीडाविषयी तुमच्या काही समस्या असतील तर त्यांचं मी निवारण करेन. ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्यासोबत एक उमेदवार आहे. कोणत्या पदासाठी अर्ज आहे? मुख्यमंत्री पदासाठी. मुख्यमंत्री पदासाठी आपल्याला हा उमेदवार या ठिकाणी पाहिला. नाव वेदांत विरोचन राव. काय शाळेसाठी काय प्रयत्न वेगळे असणार आहेत यंदाच्या वर्षासाठी मुख्यमंत्री जर निवडून आलात? जर मी मुख्यमंत्री निवडून आलो तर ज्या काही मुलांच्या सर्व समस्या असतील त्यांचे मी निवारण करण्याचे काम करेन. आणि यंदा बऱ्याच वर्षी हाली सहल गेली नाही. जी मुलं आहेत त्यांची काही समस्या असतील किंवा काही इनोव्हेटिव्ह आयडियाज असतात तर त्यांना मी माझ्यापर्यंत आणण्यासाठी प्रोत्साहित करेन. आणि जर आणल्यावर शिक्षकांच्या मदतीने किंवा मी स्वतः जर मला जमत असेल तर त्याच्यावर चर्चा करून त्याच्यावर सोल्युशन वगैरे काढण्याचा प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद. शुभेच्छा. आठवी अ, 9वी अ आणि 10वी अ यांनी सुद्धा खाली यायचंय आता एकाच वेळी. 8वी अ 9वी. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहेत. नाव? श्रेयस पालियेकर, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? सहल मंत्री. काय भविष्यात ध्येय धोरण आहेत? गेले 2-3 वर्ष आपल्या शाळेची सहल गेली नाहीये, ती मुख्यमंत्री आणि शिक्षकांच्या सहाय्याने देण्याचा पूर्ण प्रयत्न राहील. कशा रीतीने प्रचार झाला? प्रचार सर्वांसोबत मैत्रीपूर्ण प्रचार झाला. सर्वांना मित्रासारखं वागवून त्यांच्यासोबत प्रचार केला. शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहेत. नाव? प्रथमेश संजय साहे, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? क्रीडा मंत्री. काय प्रचार कशा रीतीने झाला? प्रचार सुरुवातीला वर्गामध्ये केला, त्यानंतर सामूहिक इथे आला, आणि पर्सनली करण्याचा प्रयत्न नव्हता केला. काय भविष्यात ध्येय धोरण आहेत? मी जर क्रीडा मंत्री झालो तर सर्व विद्यार्थ्यांना पिचच्या तासाला खेळायला सोडण्याचा प्रयत्न करेन. ओके ओके, धन्यवाद. प्रयत्न छान आहेत. त्याच्यानंतर आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी आहे. कोणत्या पदासाठी अर्ज आहे? क्रीडा मंत्री. क्रीडा मंत्री. नाव? ऐश्वर्य पिळगावकर. प्रचार कशा रीतीने केला? पूर्वतयारी काय होती? सर्वप्रथम मी सर्व वर्गामध्ये जाऊन पहिली प्रचार केला. नंतर बाहेर म्हणजे मधली सुट्टीमध्ये मिळतात त्यांच्यानंतर प्रत्येकाला सांगितलं. आणि एवढंच. शुभेच्छा. तसंच आपल्यासोबत अजून एक चेहरा, ओळखीचा चेहरा आपल्यासोबत आहे. नाव? मानस महेश कुडतरकर.
काय प्रयत्न असणार आहे आणि पद कोणत्या पदासाठी, उपमुख्यमंत्री पद. काय भविष्यात ध्येय धोरण आहेत? भविष्यात कोणत्या मुलांसाठी समस्या असतील किंवा काही त्यांचे प्रश्न असतील तर त्या सोडवण्याचा, किंवा शाळेतील सहशालेय उपक्रम असतील त्यामध्ये शिक्षकांच्या साथीने सगळ्या विद्यार्थ्यांची साथ घेऊन त्या कामात त्यांना मदत करणे किंवा शिक्षकांना त्यामध्ये सहकार्य करणे. प्रचार कसा केला? प्रचार प्रत्येक वर्गात जाऊन केला व सामूहिक प्रचारही झाला. लहान मुलांपासून सर्वां मोठ्या मुलांपर्यंत झाला. लहान मुलांना जरा असं समजावं लागलं, म्हणजे त्या प्रचार कठीण जरा गेला पण बाकीचे बरा गेला. निवडून याल? हो ओके, नक्कीच शुभेच्छा तुम्हाला. त्याच्यानंतर आपल्यासोबत अजून एक आहेत, नाव? शंकर सर, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? तक्रार निवारण मंत्री. काय भविष्यात ध्येय धोरण आहेत जर निवडून आलात तर? जर मी निवडून आलो तर शाळेच्या कोणत्याही तक्रारी, म्हणजे कोणत्याही विद्यार्थ्याच्या तक्रारी वगैरे काय असतील त्यांच्या सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन. मी असंच म्हणतो की कोणतीही तक्रार येऊ देणार नाही. ओके, खूप छान. आणि हाच प्रयत्न असला पाहिजे. निश्चितच जर तसा प्रचार असेल तर तुमची निवड निश्चित आहे. शुभेच्छा. थँक्यू सर. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे, नाव? वैभव पडते, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? सहल मंत्री. काय भविष्यात प्रयत्न असणार आहे जर निवडून आलात तर? आम्हाला माहित आहे की गेले 2 वर्ष सहल गेली नाहीयेत, म्हणून मी यंदा निवडून आलो तर नक्कीच सहल नेण्याचा प्रयत्न करेन. शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहेत, नाव? साईश प्रशांत पाटील, कोणत्या पदासाठी? मुख्यमंत्री. काय प्रयत्न असणार आहे भविष्यात? शाळेचे वातावरण हे शांतीपूर्ण तसेच मैत्रीपूर्ण व तसेच कुठच्याही प्रकारची तक्रार येणार नाही कुठच्याही विद्यार्थ्याकडून असं असेल. तसे काही समस्या असतील विद्यार्थ्यांचे त्या मी शिक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. तसेच सहल मंत्रीच्या वतीने म्हणजे मत्तीने मी सहल काढण्याचा पण प्रयत्न करेन. तसेच तक्रार निवारण मंत्रीच्या ह्याने मी ज्या तक्रारी असतील त्या सोडवण्याचा पण प्रयत्न करेन. थोडक्यात सगळ्यांना हाताशी घेऊन हा राज्यकारभार चालवण्याचा प्रयत्न असणार आहे. धन्यवाद. त्याच्यानंतर नाव? अमेय आनंद आपटे, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? मुख्यमंत्री पदासाठी. काय प्रचार कसा झाला सुरुवातीला? प्रचार सुरुवातीला वर्गावर झाला, त्यानंतर एकदा सामूहिक प्रचार झाला सगळे वर्ग एकत्र हॉलमध्ये असताना. त्याचबरोबर रिसेसमध्ये शाळेत सुट्ट्यांना येता जाता तर तसा प्रचार चालूच होता. काय भविष्यात जर निवडून आलात तर काय प्रयत्न किंवा ध्येय धोरण तुमच्या डोळ्यासमोर आहेत? आपल्या शाळेतल्या क्रीडा स्पर्धा असू देत, सांस्कृतिक कार्यक्रम असतील किंवा आपल्या विद्यार्थ्यांमधून कोणाच्या काही समस्या असतील तर त्या शिक्षकांपर्यंत पोहोचवणे. त्याचबरोबर शाळेचं वातावरण मैत्रीपूर्ण तसंच शिस्तबद्ध ठेवणे आणि थोडक्यात सांगायचं तर पूर्ण मंत्रिमंडळाला घेऊन काम करायचं. निश्चितच जर निवड म्हणजे व्हायलाच पाहिजे, त्यात काही शंका नाही. शुभेच्छा. धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्यासोबत अजून एक विद्यार्थी आहे, नाव? सोहम कोरगावकर, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? उपमुख्यमंत्री पदासाठी. काय प्रचार कसा रीतीने चालला? प्रचार म्हणजे मी पहिला फोकस केला की जो आपला बालेकिल्ला आहे म्हणजे जे लहान वर्ग आहेत 5वी 6वी 7वी अशा वर्गांना रिसेसमध्ये अशा वर्गातल्या मुलांना रिसेसमध्ये आपल्याबद्दल माहिती द्यायची किंवा आपण काय काम करणार आहोत त्याबद्दल सांगायचं व त्यांना आपल्या बाजूने जास्तीत जास्त वळवायचं. त्यांना चॉकलेट वगैरे देण्याचा प्रयत्न केला की नाही? नाही, ते म्हणजे यावर्षी त्याच्यावर पूर्णपणे बंदी घालण्यात आलेली आहे. कोणतेही आम्हीच टाकू शकत नाही. सो एकदम चांगल्या रीतीने शिस्तबद्ध प्रचार झाला. काय भविष्यात अजून प्रयत्न असणार आहे जर निवडून आलात तर? कारण स्पर्धा परीक्षांमध्ये तुम्ही जास्त स्वतः वैयक्तिक हे असतात, तुमच्यासोबत इतर विद्यार्थ्यांना कशा रीतीने सामावून घ्याल स्पर्धा परीक्षांमध्ये? जर त्यांचे काही समस्या असतील किंवा जर त्यांचे काही प्रॉब्लेम्स असतील विषयांमध्ये किंवा वर्गाच्या विषयामध्ये, कसं आता 6वीचा पण सिलेबस बदलला आहे त्याच्यामुळे काही कठीण वगैरे आणि असेल तर त्यांना मी माझ्या पद्धतीने त्यांचे प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करेन. त्यांना जास्तीत जास्त अभ्यासाचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करेन. ओके, धन्यवाद. आपण हे बघितलं तर हे सर्व विद्यार्थीगण या ठिकाणी आहेत. त्याच्यानंतर बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल की ह्या सर्व विद्यार्थिनी सुद्धा या ठिकाणी आहेत. नेमक्या त्या कोणकोणत्या पदासाठी त्यांनी अर्ज केला हे आपण त्यांच्याकडून जाणून घेतोय. सुरुवातीला आपण हिच्याकडे येतोय, नाव? मनश्री रामचंद्र कुंभार, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? सांस्कृतिक मंत्री. प्रचार कशा रीतीने केला? चांगलं म्हणजे त्यांना कशा रीतीने कोणकोणती पूर्तता करेन असं काय बोलली? सांगितलं की स्नेह संमेलन असते तेव्हा मी त्यांना चांगली सपोर्ट करेन आणि चांगलं त्यांना गाणी निवडायला मदत वगैरे करेन. म्हणजे चांगला प्रयत्न असणार आहे प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये
हातभार लावण्याचा प्रयत्न असणार आहे. ओके, धन्यवाद. त्याच्यानंतर आपल्या सोबत येते नाव, पूर्णा सहदेव गोसावी, कोणत्या पदासाठी अर्ज आहे, सहल मंत्री या पदासाठी. काय प्रयत्न असणार आहे? यावर्षी सहल नेण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक मंत्री तेच या ठिकाणी सांगतोय, अजून आगळं वेगळं काय? म्हणजे निसर्गरम्य अशा ठिकाणी नेण्याचा प्रयत्न आहे की आता सगळीकडे पॉल्युशन वगैरे होतच आहे, आपण बघतोय. मग निसर्गाशी मुलांना जुळून घ्यायचं, मुलांना निसर्गाबद्दल आनंद वाटायला पाहिजे, त्यामुळे निसर्गरम्य ठिकाणी नेण्याचा प्रयत्न आहे. ओके, धन्यवाद. शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू. तसंच आपल्यासोबत अजून एक विद्यार्थिनी आहे, नाव, सेजल गोपाळ भालेकर, कोणत्या पदासाठी अर्ज आहे, शिस्त मंत्री. काय प्रचार कशा रीतीने चालला होता? जशा शाळेत इतर गोष्टींना महत्त्व असते तसे शिस्तीलाही महत्त्व असते. जर मी या पदासाठी निवडून आले तर शाळा शिस्तबद्ध ठेवेन. प्रचार कसा केला? प्रचार सुरुवातीला प्रचार करण्यासाठी काही कालावधी दिला होता, कशा रीतीने केला? म्हणजे संध्याकाळ वर्गवार जाऊन सामूहिकरित्या. सामूहिकरित्या प्रचार केला. वैयक्तिक असं काय त्यांना सांगण्याचा प्रयत्न झाला की नाही, छोट्या वर्गांना किंवा इतर मित्रमैत्रिणींना हो, प्रयत्न केला? भविष्यात काय अजून प्रयत्न असणार आहे जर निवडून आलात तुम्ही तर शिक्षकांच्या मदतीने शाळा शिस्तबद्ध ठेवेन. ओके, निश्चित शुभेच्छा. पुढे पुढे विद्यार्थ्यांना वर्गात नंबर सांगितलेले आहेत. आताचे नंबर स्वयंसेवकाने जे नंबर सांगितलेले आहेत ते नंबर इथे येऊन सांगायचे आहे आणि मगच पुढे जायचं आहे. हॅलो, इयत्ता 6वी. तसंच आपल्यासोबत अजून एक विद्यार्थिनी आहे, नाव, चिन्मयी सावंत, कोणत्या पदासाठी अर्ज आहे, तक्रार मंत्री. काय प्रयत्न असणार आहेत जर मंत्री म्हणून निवडून आलात तर? आपल्या शाळेत कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही याची खात्री आहे. प्रचार कशा रीतीने केला? प्रचार सामूहिकरित्या. वैयक्तिक सुद्धा जाऊन? हो. शुभेच्छा आहेत. त्यानंतर आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे, नाव, धनाली संतोष सावंत, कोणत्या पदासाठी अर्ज? उपमुख्यमंत्री. काय प्रचार करत असताना कशा रीतीने तो प्रचार केला आणि त्याच्यानंतर आज जी पुढे भविष्यात ध्येय धोरणं काहीतरी असतील पुढे मुलांसाठी, काय नियोजन आहे तुमचं? मी प्रचार करताना असं सांगितलं की जर मी उपमुख्यमंत्री म्हणून निवडून आले तर मी मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थित शाळेचे सर्व कामकाज पाहीन, तसेच शाळेच्या सर्व कार्यक्रमात शिक्षकांच्या मदतीने सहकार्य करेन, तसेच त्यांना दिलेल्या आश्वासनांचे व वचनांचे पूर्ण पालन करेन व प्रामाणिकपणे काम करेन असं मी त्यांना सांगेन. कितवीला आहेस तू? 10वी ब. 10वीत मार्क्स वगैरे काय मिळवण्याचा प्रयत्न आहे? 90 अबाव 90? अबाव 90. ओके, धन्यवाद, शुभेच्छा. त्याच्यानंतर आपल्यासोबत उमेदवार आहेत, नाव, दुर्गा सावंत. काय? दुर्गा सावंत, दुर्गा सावंत आपल्यासोबत आहेत. कोणत्या पदासाठी अर्ज आहे? विद्यार्थिनी प्रतिनिधी. काय प्रचार करत असताना कशा रीतीने प्रचार झाला? वर्गवार जाऊन प्रचार केला. भविष्यात काय ध्येय धोरण आहेत जर विद्यार्थिनी प्रतिनिधी म्हणून जर निवडून आलात तर? विद्यार्थिनींच्या ज्या काही समस्या असतील ते शिक्षकांच्या सहाय्याने सोडवण्याचा प्रयत्न करेल. अजून काय नवीन? कोणी मुलींना त्रास दिला तर त्याचाही मी प्रयत्न करेन सोडवण्याचा. कितवीला आहे? 10वी. ओके, धन्यवाद, शुभेच्छा. थँक्यू.
तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे. नाव? ईशा सावंत, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? सांस्कृतिक मंत्री. प्रचार करत असताना कशा रीतीने तो केलास, काय सांगशील? वर्गावर जाऊन प्रचार केला. आपल्या शाळेचे जे सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते मी शिक्षकांच्या साहाय्याने सर्व विद्यार्थ्यांना त्यात सहभागी करून घेऊन त्यांना प्रोत्साहन देईन. भविष्यात काय ध्येय धोरण आहेत, म्हणजे कशा रीती जर निवडून आलात तर काय? आपल्या शाळेचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम आहेत ते चांगल्या प्रकारे होण्याचा म्हणजे शिक्षकांच्या साहाय्याने घडून देते याचा प्रयत्न करेन आणि सर्व सांस्कृतिक कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांना सहभागी करून घेईन. ओके, शुभेच्छा. थँक्यू. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे. ओळख करून घ्या. नाव? शमिका परशुराम केदार, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? आरोग्य व स्वच्छता मंत्री. प्रचार करत असताना सुरुवातीला प्रचार कशा रीतीने झाला? सुरुवातीला वर्गवार प्रचार केला, नंतर मग इथे स्टेजवर उभं राहून सगळ्यांना मुलांना घेऊन प्रचार करण्यात आला. भविष्यात काय ध्येय धोरण आहेत? भविष्यात मुलांच्या आरोग्याविषयी किंवा स्वच्छतेविषयी ज्या काही समस्या असतील त्या मी सोडवेल. तो प्रयत्न असणार. शुभेच्छा. थँक्यू. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे. नाव? तेजस्वी शैलेंद्र सगम, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? मी शालेय स्वराज्य निवडणूक मध्ये विद्यार्थिनी प्रतिनिधी या पदासाठी उमेदवार आहे. काय प्रचार करत असताना कशा रीतीने तो केला, काय सांगशील? म्हणजे विद्यार्थिनी प्रतिनिधी हे एक माझ्यासाठी पद नाही तर प्रत्येक विद्यार्थिनीच्या आवाजाची जबाबदारी आहे आणि या जबाबदारीची जाणीव ठेवून मी या पदासाठी उभी राहिली. प्रत्येक विद्यार्थिनीच्या ज्या काही अडचणी असतील त्यांना आपले विचार आपली मतं आत्मविश्वासाने मांडता यावी यासाठी मी नक्कीच त्यांच्यासोबत प्रयत्न करेन. भविष्यात शुभेच्छा. हो, थँक्यू. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे. नाव? प्रणाली राजन घाट, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? सहल मंत्री. काय प्रयत्न असणार आहेत सहल मंत्री झाल्यानंतर? सगळ्यांचा एखाद्या निसर्गरम्य किंवा सुंदर ठिकाणी नेण्याचा प्रयत्न आहे, पण मी मुलांच्या गरजांना आणि त्यांच्या आवडीला महत्त्व देईन. आवडीचा विषय काढल्यामुळे मी तुमच्याकडे येतोय. कीर्तनकार म्हणून तुम्ही आज जिल्ह्यामध्ये प्रचलित आहात. काय त्याचा आणि इकडे कशा रीतीने सांगड घालण्याचा प्रयत्न असणार आहे? अनेक मुलांना एखाद्या ऐतिहासिक किंवा धार्मिक स्थळांची माहिती नसते, मग अशा एखाद्या स्थळाकडे नेऊन त्यांना माहिती देणे आणि ज्ञानार्जन करण्यासाठी एखाद्या ठिकाणी घेऊन जाणे. प्रचार कशा रीतीने केला? प्रचार मुलांना हमी दिली की मागची काही वर्ष शाळेची सहल गेली नाही, वनभोजन गेलं, तर यंदा मी शिक्षकांकडे विनंती करेन, प्रयत्न करेन सहल नेण्यासाठी, अशी हमी दिली. ओके, शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे, त्यांची आपण या ठिकाणी ओळख करून घेतोय. नाव? जान्हवी विश्वास पाटील, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? मुख्यमंत्री. काय प्रचार करत असताना कशा रीतीने केला? सॉरी, प्रचार जो केला सुरुवातीला कशा रीतीने होता आणि केला? सामूहिक प्रचार जो इथे स्टेजच्या ठिकाणी घेण्यात आलेला, तसाच वर्गवार प्रचार. त्या दरम्यान मी विद्यार्थ्यांपर्यंत माझी आश्वासनं पोहोचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. भविष्यात काय ध्येय धोरण आहेत जर मंत्री म्हणून निवडून आलात तर? काय ध्येय आहेत? मी जर मुख्यमंत्री म्हणून निवडून आले तर आपल्या मंत्रिमंडळात कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार होणार नाही याची मी पुरेपूर काळजी घेईन. तसंच शाळेतील विविध समस्या, मग त्या क्रीडा क्षेत्राशी असू दे, अभ्यास क्षेत्राशी असू दे किंवा इतर कोणत्याही क्षेत्राशी, त्या सोडवण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेन. किंवा जर त्या माझ्याच्याने सुटणाऱ्या नसतील तर मी शिक्षकांपर्यंत त्या समस्या पोहोचवण्यासाठी एक व्यासपीठ तयार करून देईन. आमच्या प्रशालेची सहल एखाद्या चांगल्या ठिकाणी नेण्यात यावी यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कसा काय सहभाग मिळवून देता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. आणि आपल्या शाळेतील वातावरण अधिक शिस्तप्रिय आणि ज्ञानार्जनासाठी कसे अनुकूल बनवता येईल यासाठी मी प्रयत्न करेन. म्हणजे थोडक्यात सर्वव्यापी अशा स्वरूपाचं मंत्रीपद, म्हणजे प्रत्येकाला हाताशी धरून ते काम करण्याचा प्रयत्न असणार आहे. अजून एक प्रश्न होता की कितवीला आहे? मी आता 10वीला आहे. काय पर्सेंटेज कोणते घेण्याचा प्रयत्न आहे? 100%. वा, म्हणजे निश्चितच निवडून यायला हरकत नाही, कारण एवढी सगळं सांभाळून एक शाळा आपल्या हातात म्हणजे मंत्रिपदाच्या हातात घेण्याचा प्रयत्न असणार आहे. तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तसंच आपण ही सगळे बघतोय. हा मतदान या ठिकाणी चालू आहे. सर्व विद्यार्थी आहे, प्रत्येक क्लास वाईज येऊन या ठिकाणी मतदान आपला जो हक्क आहे तो बजावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सर्व जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. त्याच्यानंतर आपण पुन्हा एकदा येतोय या उमेदवाराकडे. नाव? जान्हवी प्रेमानंद मिस्त्री, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? मुख्यमंत्री. काय प्रचार करत असताना कशा रीतीने केला, काय सांग?
पहिला आम्ही वर्गवार प्रचार केला, त्यानंतर सामूहिक स्टेजवर प्रचार केला. भविष्यात ध्येय धोरणं काय आहेत? जर मी मुख्यमंत्री या पदासाठी निवडून आली तर प्रत्येक विद्यार्थ्याचे जे काही समस्या असतील ती योग्य ठिकाणी पोहोचवण्याचे काम मी प्रामाणिकपणे करेन. तसेच मंत्रिमंडळातील सदस्यांना जर माझी काही गरज भासली तर त्यांना देखील सहकार्य करेन. शिक्षक, विद्यार्थी व मंत्रिमंडळ यांचे समन्वय प्रत्येक उपक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहील. ओके, शुभेच्छा. थँक्यू. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे. नाव? साक्षी रवींद्र गुरव, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? सांस्कृतिक मंत्री. काय प्रचार करत असताना केलात, म्हणजे काय प्रक्रिया होती? म्हणजे पहिला वर्गवार केला, तिथे सर्व विद्यार्थ्यांना सांगितलं की मी सांस्कृतिक मंत्री या पदासाठी उभी आहे. तर नंतर इथे सामूहिक प्रचार झाला. आणि काय भविष्यात ध्येय धोरण आहेत? म्हणजे प्रत्येक टाईम मागे कलाकाराची मेहनत असते आणि त्या कलाकाराला संधी मिळणं हा त्याचा हक्क असतो. तर त्यांच्या कलागुणाला व्यासपीठ मिळावं आणि आपल्या शाळेचं नाव अधिक उजळावं या ध्येयाने मी सांस्कृतिक मंत्री या पदासाठी उभी आहे. ओके, शुभेच्छा. थँक्यू. तसंच आपल्यासोबत अजून एक उमेदवार आहे. नाव? प्राची प्रशांत गवस, कोणत्या पदासाठी अर्ज आहे? मी स्वच्छता व आरोग्य मंत्री या पदासाठी उभी आहे. काय प्रचार करत असताना कशा रीतीने केला? मी मुलांना हे पटवून दिलं की तुम्ही योग्य तो निर्णय घ्या. तसेच मी प्रत्येकाच्या वर्गात जाऊन माझा प्रचार केला. मी स्वच्छता व आरोग्य मंत्री या पदासाठी उभी आहे. तुम्ही मला बहुमतांनी निवडून द्यावे ही विनंती. स्वच्छता मोहीम बऱ्याच चालतात, मग त्याचा या ठिकाणी शाळेमध्ये कशा रीतीने त्याचा अवलंब करता येईल यासाठी सुद्धा प्रयत्न असणार आहे, बरोबर ना? भावी वाटचाली शुभेच्छा. थँक्यू. हे आपण बघितलं, हे सर्व उमेदवार या ठिकाणी प्रत्येकांच्या ज्या काही म्हणजे भविष्यात ध्येय धोरण आहेत ही आपण यांच्याकडून सर्वांकडून जाणून घेतलेली आहेत. सर्व मतदार सुद्धा आपण वेगवेगळ्या प्रकारे या ठिकाणी बघतोय. सगळे मतदार या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावत असताना सर्व शिक्षक वगैरे त्यांना मार्गदर्शन करत असताना आपण बघतोय. तसंच आपण या ठिकाणी बघतोय मतदार यांनी मतदान केलेलं आहे. आपण कोणाला केला हा विचारायचा अधिकार आपल्याला नाहीये. काय हे शालेय स्तरावर हे जे मतदान प्रक्रिया आहे बघितल्यानंतर काय वाटलं? कितवीला आहेस तू? मी 7वीला आहे. नाव? माझं नाव वैदेही सुरेश शेटवे. ही मतदान प्रक्रिया बघितलीस, काय वाटलं तुला? कारण या ठिकाणी कोणत्याला उमेदवाराला निवडून आणावं किंवा काय, कशा रीतीने तो हक्क बजावत असताना तुला त्या ठिकाणी सामना करावा लागला? मला छान वाटलं. म्हणजे जे 18 वर्षानंतर आम्हाला जे अनुभवायला भेटलं ते आता आम्हाला अनुभवायला भेटलं. आणि जे म्हणजे काम करतात किंवा असं करतात त्यांना आम्ही निवडून आणणार. आणि काय मुख्यमंत्री किंवा इतर जे मंत्री आहेत काय ठरलंय तुमचं? म्हणजे आता जे आहेत आम्हाला सांगितलं त्यांना आम्ही म्हणजे वोट घातलंय, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. आणि सेट आहे. आणि ज्यांना मत घातलंय तोच निवडून येणार का? हो येणार का? पूर्ण खात्रीशीर सांगताय? हो. तसंच आपल्यासोबत अजून एक मतदार आहे. नाव? स्वरा चंद्रकांत शेडगे. तू पण 7वीला? हो. कशा रीतीने ही प्रक्रिया वाटली तुला हे बघितल्यानंतर? चांगलं वाटलं. म्हणजे जे भविष्यात आपण पुढे करणार आहोत, मतदानाचा हक्क बजावणार आहोत, या ठिकाणी शालेय स्तरावर बघायला मिळाला. हो. शुभेच्छा. तसंच या ठिकाणी मतदार या ठिकाणी आहेत. आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? श्रीपाद संजय नाईक. मतदान काय ठरलंय? म्हणजे उमेदवाराचं कोणाला निवडून आणा त्याचं नाव नको, पण काय प्रयत्न आहे? सगळ्यांचा एकाच बाजूने कल दिसतो काय मुख्यमंत्री पदासाठी? मुख्यमंत्री असा असावा की त्याने सगळ्यांचं एकूण मत घेऊन शिक्षकांकडे जाऊन मग ते त्याच्यावर अंमल करण्याचा प्रयत्न करावा. कोण मुख्यमंत्री म्हणून होईल, निवडून येईल, काय वाटतंय? अमेय नाहीतर जान्हवी पाटील. दोघांमध्ये हे आहे, फाईट आहे. हो. काय वाटते हे मतदान प्रक्रिया शाळेत बघितल्यानंतर? पुढच्या भविष्यात आपण जसे मत देणार त्याची पूर्वतयारी अशी असेल. ओके, धन्यवाद. तसंच आपल्यासोबत अजून एक आहे, आपण ओळख करून घेतोय. नाव तुझं? स्वर शिर्के. काय मतदान प्रक्रिया बघतोय? कोण कोण निवडून येतील मुख्यमंत्री पदासाठी काय वाटतं? साईश आहे, अमेय आहे, अजून उपमुख्य ह्याला सोम आहे. कोण निवडून येईल? कोणाकडे कल जास्त दिसतोय? अमेय येऊ शकतो. आम्ही येऊ शकतो. जास्तीत जास्त प्रचार करून. तसंच आपल्यासोबत अजून एक आहे. नाव तुझं? सर्वे जयसिंगराव वाघमोडे. काय वाटतं कोण कोण निवडून येतील या निवडणूक प्रक्रियेमध्ये? अमेय मुख्यमंत्रीसाठी, सोम उपमुख्यमंत्रीसाठी वगैरे येऊ शकतात.
येऊ शकतात. प्रचार तसा आहे त्यांचा. प्रचार खूप आहे त्यांनी केलाय. काय वाटतं ही प्रक्रिया बघितल्यानंतर मतदान आज 18 वर्षाच्या अगोदर ही करायला मिळते? चांगलं वाटतंय कारण मेन वोटिंग असते ती जे जीपी CGP वगैरे ते त्याच्यापेक्षा आधी करायला भेटते ते चांगलं वाटतं. ओके, शुभेच्छा. तर या ठिकाणी आपण बघतोय हे जे निवडणूक आहे ही कशा रीतीने चालते, कशा रीतीने स्क्रोल करून या ठिकाणी विद्यार्थी आपला जो महत्वाचा हक्क आहे तो बजावत असताना कशा रीतीने ह्याचा तंत्रज्ञानाचा वापर करून हे सगळं कोणत्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे यासाठी त्यांचा जो प्रयत्न आहे हा उमेदवार आपल्याला या ठिकाणी करत असताना बघतोय. प्रत्येक जे तंत्रज्ञानाचा वापर करून ही जे काही सॉफ्टवेअरचा वापर करून ही जी काही प्रणाली गेली आहे ह्या प्रणालीच्या द्वारे हे मतदान करत असताना विद्यार्थी आपला हक्क बजावत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हे सर्व श्रेय जातं याच प्रशालेचे सन्माननीय शृंगारे सर. त्यांनी ही सर्व नियोजन करण्याचा त्यांचा म्हणजे प्रत्येक शिक्षकाला हाताशी घेऊन ह्या आयोजनाचा त्यांचा प्रयत्न होता. मानस सर्व आपण विद्यार्थी बघतोय. तुफान या ठिकाणी मतदानाला गर्दी दिसते. 100% मतदान या ठिकाणी होईल यात कोणत्याही प्रकारची शंका वर्तवली जात नाहीये. सर्व NCC चे कॅडेट जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी आपला मतदानाचा हक्क बजावत असताना आपल्याला बघायला मिळतं. त्यातील आपण एक ओळख करून घेतोय. नाव तुझं? साई हेमंत बिले. काय वाटतंय आजचं हे मतदान बघितल्यानंतर कोण मुख्यमंत्री होईल? आपटे. आणि कोणात फाईट आहे? आणि काय सांगशील तू कोणामध्ये फाईट आहे? साईश आणि अमेय. साईश आणि अमेय. उपमुख्यमंत्री कोण येईल वाटतं? मानस होईल. तसंच आपल्यासोबत लाख्या आहे. काय वाटतं मतदान प्रक्रिया बघितल्यानंतर? लाजलाय तो. असं हे मतदान चालू आहे. कोण निवडून येईल तुला वाटतं? साईश पाटील. साईश पाटील येईल. उपमुख्यमंत्री? मानस कुडतरकर. सहलमंत्री? सांगता येत नाही. फाईट आहे. तसंच आपल्यासोबत अजून एक आहे. काय वाटतंय कोण निवडून येईल मुख्यमंत्री पद? आपण सांगू शकत नाही. काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. काही होऊ शकतं. आपण सांगू शकतो. ओके, धन्यवाद. तसंच आपल्यासोबत अजून एक आहे. काय सांगशील कोण निवडून येईल? काय सांगू शकत नाही. मतदान आता टफ झालेलं आहे. हो, काय सांगू शकत नाही. सुरुवातीपासून मतदान 100% झालं असं वाटतंय? हो, वाटतंय. हो. आणि हे जे तंत्रज्ञानाचा वापर करून हे मतदान चाललंय काय वाटतंय हे बघितल्यानंतर? कारण भविष्यात हे मतदान आपल्याला करायचं आहे. हो, त्याच्यातून अनुभव येतो एक मतदान कसं करावं, शिस्तीचं मतदान. आणि असं मतदान हे करायचंच असतं. हक्क बजावायलाच पाहिजे. हो, हक्क बजावायला पाहिजे. कारण मत घातलं नाही तरी आपण लॉस मध्ये जाऊ शकतो. हो, आणि योग्यता मंत्री निवडण्याची अपेक्षा वाटते. हो. नाव काय तुझं? मनपाडे धनेश. काय भविष्यात तुला काय वाटतं की आपण आमदार खासदार व्हावं असं स्वप्न आहेत की काय? आमदार खासदार असं नाही वाटत. मला वाटतं शिकून मोठं व्हावं. शिकून मोठं व्हावं. खूप असे विद्यार्थी आपल्याला भेटले पाहिजेत. कारण आपण बघतो हे सर्व मंत्री जे आहेत ते या ठिकाणी आपलं वोटिंग करण्यासाठी आलेले आहेत. ते आपलं काम या ठिकाणी करत आहेत. मतदान अधिकारी म्हणून आपल्यासोबत जे आहेत त्यांची आपण ओळख करून घेतोय. हे बघा मतदान या ठिकाणी चालू आहे. आपला मतदानाचा हक्क या ठिकाणी हे जे उमेदवार आहेत ते बजावत असताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि हे जे मतदान अधिकारी आहेत आपण त्यांच्याकडे जाणून घेऊया. किती झालंय मतदान मगापासून? 40-1 आसपास झालंय. काय वाटतंय कोण निवडून येईल असं वाटतंय? कोणाकडे जास्त कल आहे? काय माहिती, आम्ही कसं ठरवू शकतो? ते सगळ्या मुलांवर अवलंबून आहे. काय वाटतंय ही सगळी प्रक्रिया बघितल्यानंतर सगळी मतदान प्रक्रिया काय नवीन शिकण्याला मिळालं? शिस्तबद्धता व सगळे मुलं आमचं ऐकतात आहे. स्वतः म्हणजे भांडण करत नाहीयेत व शिस्त पाळतात आहे. व कोणी अधिकारी भविष्यात बनण्याचा मानस आहे की नाही? हो आहे. त्यासाठी तसंच आपल्यासोबत हे मतदान अधिकारी आपल्याला बघायला मिळत आहेत. सकाळपासून या ठिकाणी काम करतोय. नाव? कुणाल मोरे. हे सर्व काम करत असताना काय वेगळा अनुभव आला? काय सांगशील? बरं वाटलं? हो. आपण अधिकारी झाल्यानंतर कसं आपण त्याचं वर्तन केलं पाहिजे ह्याचा अनुभव आला. हो. तर आपल्यासोबत अजून एक आहे. किती झालंय मतदान? 39. काय वाटलं ही सगळी प्रक्रिया करत असताना? चांगला अनुभव आला. चांगला अनुभव आहे. मतदान अधिकारी होते, आपण अधिकारी पदावर आहोत. कशा रीतीने हे सर्व हँडल केलं?
आम्ही चांगल्या पद्धतीने सर्व हँडल केलं आणि मुलं खूपच होती, 84 मुलं होती. हे केलात तुम्ही. ओके, धन्यवाद. तसंच आपण ही सर्व प्रक्रिया, मतदान प्रक्रिया कशा रीतीने चालते हे आपण बघतोय. तसंच आपल्यासोबत या ठिकाणी शिक्षिका आहेत. नाव तुमचं? सिद्धी कुलकर्णी. काय ही जी प्रक्रिया आहे, शालेय जी निवडणूक आहे, कशा रीतीने हा उपक्रम आहे आणि काय फायदा भविष्यात होऊ शकतो या विद्यार्थ्यांना? शालेय उपक्रमामध्ये ही जी आपण निवडणूक राबवतोय त्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या पदांसाठी निवडणूक आहे आणि याचा फायदा प्रत्येक मुलाला होणार आहे. कारण पुढे जाऊन सहलमंत्री असू दे, क्रीडा मंत्री असू दे, सगळ्यांनी पूर्ण वोटिंग केलेल्या मुलांनी त्याच्यातून ते सिलेक्शन होऊन पुढे मुलांना त्याचा खूप फायदा होणार आहे. कारण भविष्यामध्ये शिक्षकांपर्यंत त्याचं पोहोचणं असू दे, विविध उपक्रम राबवणं असू दे, या सगळ्यामुळे त्यांना प्रत्येक मुलांपर्यंत हे जे प्रतिनिधी आता निवडत आहेत त्यांना त्याचा बेनिफिट आहे, जो फायदा आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे. विद्यार्थ्यांचा प्रतिसाद बघता काय वाटतंय? अतिशय छान प्रतिसाद आहे, प्रश्नच नाही मुलांचा. खूप चांगल्या पद्धतीने हा उपक्रम राबवतोय आम्ही आणि मुलं सुद्धा खूप छान पद्धतीने वोटिंग करतायत. ओके, धन्यवाद. तसंच आपल्यासोबत एक विद्यार्थी आहे. नाव? चारुदत्त गवंडे. काय वाटतं ही निवडणूक प्रक्रिया बघितल्यानंतर? बरं आहे, फ्युचरमध्ये आपण नीट वोट करू शकतो. त्याची पहिली पायरी आहे वोट करण्याची आपल्या शालेय स्वराज्य निवडणुकांसाठी. काय एक आजची जबाबदारी काय होती तुमच्याकडे? आमची NCC कॅडेटवाल्यांची जबाबदारी होती की सगळ्या वर्गांना सांभाळणे व लाईनीत त्यांना सोडणे. ते आम्ही चांगल्या प्रकारे काम पार पडलेलं आहे. आणि सर्व नियंत्रण राखणं. हो, नियंत्रण. मार्गदर्शक शिक्षक मुठे सर आपल्याला या ठिकाणी होते. कशा रीतीने हा सगळा जो पूर्व तयारी होती, कशा रीतीने त्यांनी तुमच्याकडून करून घेतली? त्यांनी आम्हाला सांगितलं, वर्ग दिले वाटून, त्या प्रकारे आम्ही सांभाळले वर्ग. त्यांनी आम्हाला लाईनीत ठेवलं सर, त्या मुठे सरांनी. तसंच या ठिकाणी याच NCCचे सन्माननीय मुठे सर आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करतोय. ही जी सर्व म्हणजे नियंत्रण जी भूमिका होती NCC कॅडेटच्या माध्यमातून, कशा रीतीने हे नियोजन केलं? कारण त्यांना भविष्यात अशा पदांवर ते जाऊ शकतात. काय त्या विषयीचा मानस होता तुमचा? नमस्कार. राणी पारधी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या प्रशालेमध्ये 2026-27 या वर्षासाठी शालेय स्वराज्य निवडणूक विद्यार्थ्यांची आहे. ही आम्ही यावर्षी आयोजित केलेली आहे. सर्व विद्यार्थ्यांना मतदान कसं करावं, निवडणूक प्रक्रिया कशी असते, फॉर्म भरण्यापासून तर निकाल लागेपर्यंत कशी निवडणूक प्रक्रिया आहे याची जाणीव प्रत्येक विद्यार्थ्याला मिळावी. आणि त्यासाठी NCCचे विद्यार्थी आहेत, यांचा सहभाग यामध्ये दिसून आलेला आहे. NCCच्या विद्यार्थ्यांना देशसेवा कशी करावी, संरक्षण विभागामध्ये काम कसं करावं याची कल्पना यावी, याची माहिती मिळावी, यासाठी त्यांना पूर्वप्रशिक्षण आहे. हे आपल्या शाळेमध्ये 3 वर्ष 8वी 9वी 10वी 3 वर्षामध्ये याचं आयोजन केलेलं आहे. हे 58 मास्टर बटालियन NCC ओरस या कार्यालयामार्फत आपल्या जिल्ह्यामध्ये NCCच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण द्यायचं काम हे 2018 पासून सुरू आहे. साधारण ह्या विद्यार्थ्यांचा प्रतिसाद, कारण ह्या उपक्रमामध्ये किंवा अन्य उपक्रम या प्रशालेच्या माध्यमातून होत असतात, यांचा सहभाग किंवा प्रतिसाद कसा असतो आणि उत्स्फूर्तता कशी आपल्याला दिसून येते, काय सांगाल? विद्यार्थी हे कायमच प्रत्येक ॲक्टिव्हिटीमध्ये आपला सहभाग घेतात आणि आपलं जे कलागुण आहेत ते कायम दाखवत असतात. ओके, धन्यवाद. या ठिकाणी आलात, भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. हे आपल्यासोबत याच प्रशालेचे शिक्षक आहेत, ओळख करून घ्या. नाव तुमचं? नमस्कार, मी कुर्तरकर सर. आज हा जो उपक्रम आहे शालेय स्वराज्य निवडणूक या ठिकाणी प्रक्रिया होते, काय वेगळा अनुभव, त्याची पूर्वतयारी कशा रीतीने यांचं या ठिकाणी नियोजन आयोजन होतं आणि आता शेवटच्या टप्प्याला या ठिकाणी मतदान चालू आहे, काय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर असणारे अनुभव काय व्यक्त व्हाल? खरं तर या स्तुत्य उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष निवडणुकी संदर्भातल्या सगळ्या प्रक्रिया स्वतः हाताळता आल्या. या संपूर्ण प्रक्रियेमध्ये शिक्षक, आमचे स्वयंसेवक, NCC कॅडेट या सगळ्यांनीच खूप मोलाचं सहकार्य बजावलं आणि या सगळ्यांमुळेच हा उपक्रम आणि विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आता निवडणूक प्रक्रिया हाताळण्याचा आनंद आहे तो दिसत आहे. अशा या प्रक्रियांमुळे किंवा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना निवडणूक किंवा शासन संदर्भातले बरेच उपक्रम ते कसे हाताळावे, त्यामध्ये कसा सहभाग घ्यावा हे प्रत्यक्षात समजतं. त्यामुळे हा एकंदरीत अतिशय स्तुत्य उपक्रम
आपल्या प्रशालेने राबवलेला आहे. विद्यार्थी हा भावी देशाचा नागरिक असतो आणि त्या अनुषंगाने निवडणूक किंवा मतदान हे महत्वाचं असतं. त्याविषयी काय सांगाल? निश्चितच निवडणूक ही एक पारदर्शी प्रक्रिया होणं आवश्यक आहे. आज आपण बघतो की समाजात बऱ्याचदा निवडणूक आणि निवडणुकीच्या अनुषंगाने असे बरेच अनुचित प्रकार आपल्याला दिसतात. खरं तर हे मत भावी पिढीसाठी, आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि यात जर अपारदर्शकता दिसली, भ्रष्टाचार दिसला किंवा कोणाचा दबाव असेल तर कदाचित आपण देशासाठी योग्य प्रतिनिधी निवडून देणार. आणि हे या मुलांना आत्तापासून समजतंय. यातूनच या उपक्रमाची खरी रूपरेषा स्पष्ट होत. धन्यवाद. या ठिकाणी माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून धन्यवाद. तुम्ही सुद्धा आमचे आदरणीय वारंग सर या ठिकाणी वेळात वेळ काढून या उपक्रमास भेट देण्यासाठी आले. त्यांचे सुद्धा आमच्या प्रशालेतर्फे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी सर्व मतदान आपले हक्क बजावत असताना सर्व विद्यार्थी आपल्याला बघायला मिळत आहेत. आज शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी संचलित राणी पार्वती देवी हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 5वी ते 10वी या वर्गांची शालेय स्वराज्य निवडणूक आज संपन्न होत आहे. विद्यार्थ्यांना अगदी 5वीच्या पासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना निवडणूक प्रक्रिया समजावी हा त्या पाठीमागचा उद्देश आहे. कारण वयाची 18 वर्ष पूर्ण केल्यानंतर विद्यार्थी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होतो आणि देशामध्ये असणाऱ्या आपल्या उमेदवाराला तो निवडून देतो. हे या लहान मुलांमध्ये खूप उत्सुकता असते. हे काय करतात, आपले मोठे आई वडील असतील, मोठी भावंड असतील, जेव्हा या निवडणुकीसाठी जातात तेव्हा या मुलांना आतमध्ये प्रवेश नसतो आणि त्यांच्यामुळे त्यांची उत्सुकता खूप ताणलेली असते. हे काय चालते ही प्रक्रिया हे समजून घेण्यासाठीच आमच्या प्रशालेने दरवर्षी हा उपक्रम शालेय निवडणुकीचा उपक्रम म्हणून राबवतात. आणि यामध्ये अगदी निवडणुकीची पूर्ण प्रक्रिया म्हणजे ज्यामध्ये निवडणूक जाहीर करणं, त्याच्यामध्ये उमेदवारी अर्ज भरणं, उमेदवारी अर्जाची छाननी करणं, ते उमेदवारी अर्ज शेवटचे घेणं, उमेदवार फिक्स करणं, अगदी त्यांना प्रचाराला सुद्धा वेळ दिला जातो. प्रचार करून अंतिम निवडणूक ही पूर्णतः गोपनीय पद्धतीने या ठिकाणी घेतली जाते. जशी आपली यंत्रणा असते, मतदान कक्ष तयार केलेला असतो, त्याच्यामध्ये मतदान अधिकारी 1, 2, 3 स्वयंसेवक असतात. आमचे NCCचे विद्यार्थी त्या ठिकाणी पोलीस किंवा यांची जी भूमिका असते होमगार्डची ती त्या ठिकाणी निभावत असतात. सगळे टीचर्स हे त्यांच्या देखरेखीखाली ही निवडणूक प्रक्रिया खूप उत्साहाने पार पडते आणि सगळीच मुलं या प्रक्रियेचा आनंद अगदी मनमुरात लुटतात आणि मुलांनाही कळतं की ही प्रक्रिया नेमकी कशी आहे. कारण भारत हा लोकशाही प्रधान देश आहे आणि एवढ्या मोठ्या भारताची लोकशाही ही कशा पद्धतीनं मूळ त्याचा गाभा आहे, ज्याच्यातून आपण निवडून दिलेली माणसं ही संसदेमध्ये असतील किंवा विधानसभांमध्ये असतील कशा पद्धतीनं काम करत असतील. मग आपले उमेदवार जे या वर्गाचे असतील किंवा शाळेचे प्रमुख असतील हे कसे निवडून द्यायचे, अशाच पद्धतीनं पुढची इलेक्शन सुद्धा असणार आहे, निवडणूक सुद्धा असणार आहे, ही प्रक्रिया त्या मुलांना कळते आणि आमचाही तोच उद्देश आहे. आमच्या प्रशालेमध्ये असे नवनवीन उपक्रम राबवले जातात. आणखी एक विशेष या निवडणुकीचं म्हणजे ही आपल्या बॅलेट पेपरवर निवडणूक नाही आहे. आमच्या मोबाईलच्या माध्यमातून आम्ही अगदी बॅलेट पेपर जशी आपली EVM मशीन असते त्या EVM मशीनसारखाच ॲप घेऊन आपण मोबाईलवर ही मुलं आपली मतं नोंदवत आहेत आणि याचा निकाल सुद्धा हे सगळे मोबाईल आम्ही शाळेमध्ये ठेवून देणार आहोत आणि याचा निकाल आम्ही उद्या जाहीर करणार आहोत. पूर्ण प्रक्रिया ही या पद्धतीने चालणार आहे. तसंच आपल्यासोबत याच प्रशालेचे शिक्षक आहेत, त्यांची ओळख करून घेतोय. नाव तुमचं सर? मी अभिषेक धोंडेराज कशाळीकर, सहाय्यक शिक्षक. आज ही निवडणूक प्रक्रिया या ठिकाणी प्रशालेच्या माध्यमातून चालते. काय वाटतं विद्यार्थ्यांच्या जे उपक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतंय, काय वाटते? शालेय स्वराज्य निवडणूक जी आहे ती विद्यार्थ्यांमध्ये लोकशाहीबद्दल जागृती निर्माण व्हायला पाहिजे. त्याचप्रमाणे भविष्यात त्यांना निवडणूक प्रक्रियेची माहिती व्हायला पाहिजे. तसंच त्यांच्यात नेतृत्व गुण निर्माण व्हायला पाहिजेत. एकूण सगळ्या प्रक्रियेची त्यांना कल्पना यावी या शालेय स्तरावर, म्हणून ही निवडणूक घेतली जाते. विद्यार्थ्यांचा आनंद बघून काय वाटलं? विद्यार्थी या निवडणुकीबाबत उत्साही आहेत. त्यांना आजूबाजूला किंवा ते समाजात राहत असताना त्यांना जो
प्रत्यक्षात अनुभवायला मिळतो, तसाच आनंद या ठिकाणी अनुभवायला मिळतोय असं मला वाटतं. ओके, धन्यवाद. धन्यवाद. तसंच आपल्यासोबत याच प्रशालेच्या शिक्षिका आहेत, आपण त्यांची ओळख करून घेतोय. नाव तुमचं? रेश्मा गुरुप्रसाद राणे, सहाय्यक शिक्षिका. शालेय स्वराज्य निवडणूक या ठिकाणी प्रक्रिया चालली आहे. विद्यार्थ्यांमध्ये असणारा जो मतदान हा जो हक्क आहे तो कशा रीतीने बजावला पाहिजे किंवा अन्य काही उद्दिष्ट म्हणून या ठिकाणी हा उपक्रम चालतो. काय वाटते एकंदरीत हे चित्र? आता शेवटच्या टप्प्याला मतदान चालू आहे, चित्र बघितल्यानंतर काय वाटतंय, काय सांगाल? ॲक्च्युली समाजामध्ये आज आपण बघतोय की किती प्रमाणात जे भ्रष्टाचार वगैरे किंवा जे काही मल्टीमीडियाने आपल्याला माहिती मिळते, त्याच पद्धतीने मुलांना चांगलं घडवत असताना त्यांना पुढचे सुजाण नागरिक होण्यासाठी हा एक उपक्रम, यासाठी हा अट्टास आहे की पुढे जाणारी पिढी ही जसे की आपण आता एखादे ह्याच डिपार्टमेंटचे बघायला गेलो तर TN सेशन त्यांनी जी आपली कारकीर्द गाजवली, प्रामाणिकपणा किंवा चांगली सचोटी यामध्ये आपल्याला दिसते. तसेच आणखी पुढे अधिकारी घडावेत आणि जे वोटिंग पद्धत आहे ती चांगल्या पद्धतीने आपल्याला दिसावी आणि पुढचा जो आपला भारत आहे तो विकसनशील आहे. आणि त्यासाठी हा प्रयत्न असणार, कारण प्रत्येक मतदान हक्क प्रत्येकाने बजावला पाहिजे. कारण निवडून जो येणार असतो न घातल्यामुळे सुद्धा कदाचित जो आपल्याला नको तो सुद्धा निवडून येऊ शकतो. त्याच्यामुळे मतदानाचा हक्क बजावणं गरजेचं आहे. 100% ही गोष्ट तुमची रास्त आहे. कारण जर आपल्याला चांगली प्रशासन व्यवस्था हवी असेल तर तिथे निवडून येणारे जे काही पॉलिटिकल लीडर्स आहेत ते चांगल्या नीतिमत्तेचे असणं गरजेचं आहे. त्यांना एज्युकेशनचाही क्रायटेरिया असणं गरजेचं आहे. आणि हे आपण ॲज अ टीचर म्हणून सांगत असताना हे आपण ह्या मुलांनाही ते प्रॅक्टिकली दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून पुढे ही जी जाणारी पिढी आहे की त्याने सतर्क राहावं की अलिप्त राहू नये या गोष्टीपासून. आणि जो समाज घडणार आहे, विकसित भारत घडणार आहे, त्यासाठी ही 100% रास्त गोष्ट आहे. ओके, धन्यवाद. ही बघतोय शालेय स्वराज्य संस्था निवडणूक मतदार यादी कशा रीतीने या ठिकाणी बनवली आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला विशेष कोड मतदार क्रमांक देण्यात आलेला आहे. विद्यार्थ्यांची नावं सुद्धा आणि कोणत्या क्रमाने या ठिकाणी मतदान करतील याविषयी सुद्धा हे म्हणजे योग्य जशी आपली मतदार यादी असते त्याचप्रमाणे या ठिकाणी प्रशालेच्या माध्यमातून आपल्याला सर्व यादी पाहायला मिळत आहे. त्याच्यानंतर ही जी सगळी बघते पूर्ण या शाळेचे तब्बल 1000 विद्यार्थी या ठिकाणी मतदार म्हणून आज या ठिकाणी मतदान बजावत आणि हे सगळं हे तंत्रज्ञानाचा वापर करून केल्याचा प्रयत्न या ठिकाणी राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी याच्या वतीने तसेच माझ्या मैत्रिणी पण उभ्या आहेत इलेक्शनसाठी, तर मला खूप आनंद होत आहे की त्या उभ्या आहेत आणि जे कोण योग्य असेल ते निवडून यावे हीच माझी इच्छा. थँक्यू. तसंच या ठिकाणी हे जे मतदान आहे ते ह्या पूर्ण मोबाईलमध्ये कैद झालेलं आहे. मोबाईलमध्ये सर्व मतदान या ठिकाणी जे प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा वापर करून हे सिलेक्ट केलं आहे ते या ठिकाणी संचयित झालेलं आहे. ते आता शिक्षकांकडे सुपूर्त करताना आपल्याला या ठिकाणी बघतोय. आणि हे मतदान मगाशी बोलल्याप्रमाणे उद्या याचा निकाल होईल. हे सर्व नियंत्रक अधिकारी यांच्या माध्यमातून शिक्षकांपर्यंत पोहोचलेलं आहे आणि आता हे पूर्ण गोपनीय असणार आहे. उद्या याचा निकाल लागणार आहे. आपल्यासोबत हे शिक्षक आहेत, त्यांची ओळख करून घेतोय. नाव तुमचं? देसाई मॅडम. काय वाटतंय आजच्या ह्या निवडणूक प्रक्रियेबद्दल? अगदी छान वाटतंय, कारण आतापासून लोकशाहीची मूल्य जी आहे ते मुलांमध्ये जोपासण्याचं काम होतंय. मुलांना जबाबदारीची जाणीव होते. त्याशिवाय तंत्रज्ञानाने या ठिकाणी ही कशी प्रक्रिया चालली ते मुलांना खूप आनंद वाटतोय आणि मुलांची उत्सुकता होती की आमच्या हाताला पण शाई लावणार की नाही, ती पण लावलेली आहे. त्यामुळे मुलं अगदी खूप छोटी छोटी ती पण आनंदित झाली. कशा प्रकारे ही गोपनीय प्रक्रिया चालते ते त्यांना चांगला अनुभव आला, पहिल्यापासून शेवटपर्यंत. ओके, धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही आलात, ही सगळी प्रक्रिया सांगण्यासाठी प्रयत्न केलात. थँक्यू. तसंच आपल्यासोबत याच प्रशालेच्या शिक्षिका आहेत, त्यांची आपण सुरुवातीला ओळख करून घेतोय. नाव तुमचं? पूनम हर्षल कदम. आज या ठिकाणी शालेय स्वराज्य निवडणूक या ठिकाणी प्रक्रिया चालते. सर्व विद्यार्थी मंत्री होणार आहेत भावी. काय वाटतंय सर्व मंत्र्यांचा किंवा प्रचार सुरुवातीपासून आजपर्यंत शेवटच्या टप्प्यापर्यंत मतदान चाललंय, काय वाटतंय हे सर्व विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद बघितल्यानंतर?
एकंदरीत मुलं त्या निवडणूक प्रक्रियेमध्ये खूप समाधानी आहेत. पूर्ण प्रक्रिया कशी चालते ही आम्ही जेव्हा मोठे झालो, मतदान घालायला लागलो, तेव्हा आम्हाला कळाली. जेव्हा घालायला गेलो तेव्हा स्वमनामध्ये भीती होती की वोट कसं घालायचं, काय करायचं. पण ह्या मुलांना शाळा लेवललाच ह्या गोष्टी सगळ्या समजतायत. प्रचार कसा करावा, अर्ज कसा दाखल करावा, माघार कशी घेतली जाते, ह्या सगळ्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टी बारकाईने इथे सांगितल्या जातात. त्यामुळे मुलांनी खूपच आनंद घेतलेला आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा, मग तो उमेदवार असू दे किंवा मतदान करणारा असू दे, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे यामध्ये प्रतिसाद नोंदवलेला आहे. ही सर्व प्रक्रिया करत असताना पूर्व नियोजन जे होतं, कारण बघितलं असेल तर सर्व पहिल्यापासून शेवटपर्यंत तंत्रज्ञान प्रणालीचा म्हणजे ही तांत्रिक जे युग आहे त्याचा वापर करून, प्रत्येक साधनांचा वापर करून या ठिकाणी करण्यात आलं होतं. काय शिक्षकांनी कशा रीतीने याची पूर्तता करण्याचा प्रयत्न केला, काय सांगा? ऍक्च्युली हे आताचं युग आहे, 21वे शतक, हे पूर्णतः तंत्रज्ञानावर आधारित आहे. मग ज्या क्षेत्रामध्ये आपण AI सोबत म्हणजे AI साथी हे जे काही अपडेट आपण बघत असतो सगळीकडे, मुलं पण त्याचे कोर्सेस करतात, शिक्षक पण करतात. मग त्या लेवलला जर मुलांना या शाळा लेवललाच या सगळ्या गोष्टी सांगितल्या, AI साथी म्हणजे इलेक्ट्रॉनिक मशीनद्वारे कसं तंत्रज्ञान मतदान केलं जातं किंवा अभ्यास करताना आपण मोबाईलचा वापर कसा करावा, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे. कारण पालक नेहमी सांगतात की मोबाईल वापरू नका, पण मोबाईल चांगल्या कामासाठी सुद्धा वापरता येतो. याचं उत्तम उदाहरण हे कृतीतून, या मतदानाच्या प्रक्रियेतून आम्ही मुलांना दिलेलं आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी चॅनलच्या माध्यमातून आलात, शुभेच्छा. थँक्यू. तसंच या ठिकाणी आपण अंतिमतः या प्रक्रियेचं नेमकं कशा रीतीने नियोजन होतं, आयोजन होतं, कशा रीतीने याचं विद्यार्थ्यांपर्यंत मार्गदर्शन करण्यात आलं, त्याचे सर्व आपल्या सोबत आहेत. आपल्या सावंतवाडी तालुक्यातील एक तंत्रज्ञान शिक्षक म्हणून ज्यांचं नाव ख्यातिकीर्ती आहे, असे सन्मान्य त्यांची आपण ओळख करून घेतोय. सर, नाव तुमचं? दशरथ रामकृष्ण शृंगारे. आज या ठिकाणी शालेय स्वराज्य निवडणूक जी प्रक्रिया आहे ती या ठिकाणी चालली होती. विद्यार्थ्यांना मतदान हक्क कशा रीतीने बजावता येईल याचा या ठिकाणी प्रत्यक्षात अनुभव त्यांच्यासाठी होता. याची पूर्वतयारी पहिल्यापासून शेवटपर्यंत, कारण निकाल प्रक्रिया उद्या होणार आहे, आता चर्चा केल्यानंतर लक्षात आलं, जे जसं निवडणुका सार्वत्रिक चालतात त्याचप्रमाणे या ठिकाणी नियोजन आहे. काय सांगाल ह्या पूर्ण उपक्रमाविषयी? सुरुवातीला आम्ही निवडणूक घ्यायचो ते अगदी आपली जुनी पद्धत असायची, बॅलेट पेपरचा वापर करून आम्ही मतदान घेत होतो. आणि गेली 3 वर्ष झाली मतदान जे इलेक्ट्रॉनिक गुगल फॉर्मचा वापर करून, टॅब, मोबाईल यांचा वापर करून आपण घेतोय. आणि त्या अनुषंगाने अगदी फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्म मागे घेणे, फॉर्मवरती कोणाचं ऑब्जेक्शन असेल तर तसं अटीनुसार ऑब्जेक्शन घेणे, या सगळ्या सुविधा ठेवलेल्या होत्या. तसंच पुढे जाऊन निवडणूक प्रक्रियेची तयारी कशा पद्धतीने करायची, जशी आदल्या दिवशी आपण तयारी करतो, मतदान केंद्र तयार केली जातात, तशी साधारणतः 500 विद्यार्थ्यांना अकोमोडेट होतील अशी आपण 10 केंद्र बनवली होती वेगवेगळी, जेणेकरून शेवटच्या 2-3 तासामध्ये सगळी प्रक्रिया पूर्ण होईल. आणि स्वयंसेवक त्याच्यासाठी आमच्याकडे NCC कॅन्डिडेट्स बरेच विद्यार्थी आहेत, जे पोलीसमन म्हणून आम्ही तिथे हायलाईट केलेले होते. आणि सुरुवातीला तयारीचा भाग बघितला तर अगदी मतदान यादी तयार करण्यापासून, उमेदवारांची यादी डिक्लेअर करण्यापासून, ती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार हे सगळ्या विद्यार्थ्यांना समजावून सांगणे. प्रचाराचं महत्त्वाचा भाग एक म्हणजे आपण वैयक्तिक प्रचार जो वर्गवार जाऊन करतात विद्यार्थी, तो आपण घेतला होता. त्याचप्रमाणे सामुदायिक जशा सभा घेतल्या जातात तशी पण आम्ही एक प्रोसिजर म्हणून आम्ही असेंब्लीच्या दरम्याने विद्यार्थ्यांना समोर उभं करून त्यांना बोलण्यासाठी संधी दिलेली होती. त्यामुळे एक स्टेज डेअरिंग किंवा एक वक्तृत्व, नेतृत्वासाठी आवश्यक असणारं जे वक्तृत्व आहे ते त्यांच्यामध्ये कसे वाढीस लागले यासाठी आमचा प्रयत्न होता. आणि मतदान मुलांना खरं तर 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लक्षात येतं कशा पद्धतीने होतं ते, तर ती प्रक्रिया कशी असते या राहण्याची प्रत्यक्ष जसे 3 अधिकारी असतात तसे 3 अधिकारी बसून, केंद्राध्यक्ष बसून ID चेक करणे, त्यांचं नाव यादीदायका चेक करणे, बोटाला शाई लावणे मार्करचा वापर करून, आणि मग मतदान कक्षामध्ये जाऊन आपल्याला आवडत्या उमेदवाराला गुगल फॉर्मच्या मदतीने मतदान घेणे. फायनल सबमिशन झाल्यानंतर फायनल सबमिशन पण असं त्यांना रिमार्क येतो. म्हणजे एवढी प्रोसिजर आपण ठेवलेली. आणि ते झाल्यानंतर उद्याचा 1 दिवस मध्ये गॅप ठेवलेला आहे, ज्याच्यामध्ये निकालाची तयारी होणार. आणि परवा दिवशी याच पुन्हा व्यासपीठावरती आम्ही निकाल तो सुद्धा PPTच्या माध्यमातून या ठिकाणी सादर केला जाईल. यात असणारा प्रत्येक घटक म्हणजे सुरुवाती प्रचार म्हणजे उमेदवार असेल, मतदार असेल, अधिकारी वर्ग सुद्धा विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
त्यांना कशा रीतीने, कारण भविष्यात ते अधिकारी किंवा अन्य ह्या ज्या भूमिका आहेत त्या ठिकाणी सादर करणारे, स्वतः त्या अंमलात आणणार आहेत, काय मार्गदर्शन होतं त्या अधिकारी वर्गासाठी? हा, महत्वाचा आमचा हेतू तोच होता की ज्यावेळी मतदान अधिकारी म्हणून अधिकारी काम करतात त्यावेळी कोणती काळजी घेतली पाहिजे, म्हणजे आयडेंटिटी कार्ड चेक करणे बारकाईने, यादीत नाव चेक करणे, शाई लावताना ती व्यवस्थित रितसर शाई लावली गेली पाहिजे. आणि त्यातही परत ऍड केलं आपण तर उमेदवार सुद्धा अगदी चुरसीने लक्ष ठेवून होते सगळ्या गोष्टींवरती. गोपनीयता बाळगली जाते का, तर त्यांनाही तशी सांगूनच ठेवलेलं होतं की जर तुम्हाला कुठे वाटलं गोपनीयता भंग तर तुम्ही आमच्या निदर्शन आणून द्यायचं आहे. तर त्या पद्धतीने त्यांनी वेळोवेळी निदर्शन आणून दिलेल्या होत्या या गोष्टी. ह्या पूर्ण उपक्रमाला तुम्हाला विद्यार्थ्यांना अजून काय मार्गदर्शन मिळालं, काय कशा रीतीने त्याची तुम्ही या ठिकाणी सांगड घातलात, आणि हा आता शेवटच्या टप्प्याला मतदान चालू आहे, हा यशस्वीरित्या उपक्रम या ठिकाणी प्रशालेच्या माध्यमातून होतोय, काय सांगाल त्याविषयी? नक्कीच याच्यासाठी आमचा सर्व शिक्षक वृंद अतिशय चांगल्या पद्धतीने मेहनत घेतलेली आहे, त्यामुळे शक्य झालं आहे. एवढ्या 500 मुलांचं मतदान दोन तासांमध्ये घेणं अशक्य आहे. तर सर्व शिक्षक वर्ग, आमचे प्रभारी मुख्याध्यापिका आहेत डॉक्टर सुमेधा नाईक मॅडम, पर्यवेक्षक मोठे सर आहे, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चांगल्या पद्धतीने राबवू शकलो. आणि भविष्यातही आता खरं तर आम्ही इंडिव्हिज्युअल या ठिकाणी उमेदवार घेतले होते, भविष्यात कदाचित आम्ही पॅनल टाईप उमेदवार उभे करून घेण्याचा मानस आहे. त्याचप्रमाणे महत्त्वाचं म्हणजे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडीचे माननीय अध्यक्ष विक्रांत विकासभाई सावंत साहेब, जे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये खूप इच्छुक असतात. प्रसार माध्यमांमध्ये जर आपण पाहिलं तर, आणि ते इंटरेस्टेड असतात. जसे आमचे कैलासवासी विकासभाई सावंत साहेब, टेक्नॉलॉजीचं जे काय असेल ते अगदी लवकरात लवकर आपण ॲडॉप्ट करायचं आपल्या प्रशालेने, याच्यासाठी नेहमी सकारात्मक असायचे. तसेच विक्रांत साहेब सुद्धा नेहमी सकारात्मक असतात. तर त्यांच्या मार्गदर्शनाने किंवा त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आम्हाला या प्रकारचे उपक्रम राबवण्यासाठी नेहमीच बळ मिळतं, आणि अशा उपक्रमांना ते नेहमी वारंवार सकारात्मक प्रतिसाद देतात. त्याच्यामुळेच हे सगळी एवढी प्रोसिजर राबवणं आम्हाला यशस्वीरित्या राबवणं शक्य झालेलं आहे. अजून नवीन उपक्रम या ठिकाणी म्हणजे शालेय जीवनामध्ये असतात, काय वेगळा मानस असणार आहे भविष्यात, जेणेकरून शालेय गुणवत्ता विद्यार्थ्यांची वाढावी किंवा अन्य ज्या काही ध्येय धोरण उद्दिष्ट आहेत यासाठी असणार आहेत, काय प्रयत्न असणार आहे विविध उपक्रमांचा, आणि तो सुद्धा अद्ययावत उपक्रमांचा? याच्यामध्ये पाहायला गेलं तर भाषा, 3 प्रकारच्या भाषा आपल्या अभ्यासक्रमात असतात, त्यानंतर गणित विज्ञान हे 2 विषय, आणि नंतर इतिहास भूगोल. तर या भाषेचा एक सेक्शन, गणित विज्ञानाचा एक सेक्शन असं धरून, आणि इतिहास भूगोल हा जर आपण एक सेक्शन असं लक्षात घेतला तर यातलं शैक्षणिक जे बाबी आहेत त्या सुद्धा अशा प्रात्यक्षिकरित्या कशा पद्धतीने विद्यार्थ्यांना आपण शिकवू शकतो. कारण प्रात्यक्षिकातून शिकलेल्या गोष्टी बऱ्याच पटकन लक्षात राहतात. कारण आता मुलांना जर विचारलं मतदान करताना किती अधिकारी असतात, त्यांच्या इझिली लक्षात राहतात. केंद्राध्यक्ष असतो, अधिकारी 1-2, त्यांची काय कामं आहेत हे. तसंच इतर बाबी ज्या आहेत त्या प्रात्यक्षिकाच्या रूपातून जास्तीत जास्त कशा विद्यार्थ्यांपर्यंत टेक्नॉलॉजीचा वापर करून आणता येतील याबाबत नक्कीच विचार मंथन आमच्या स्टाफमध्ये होणार आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी उत्कृष्ट तंत्रज्ञान शिक्षक सन्माननीय शृंगारे सर यांनी आपल्याशी चर्चा केली. त्याच्यानंतर आपण जातोय, मगाशी आपण ज्यांच्याशी चर्चा केली, ज्यांनी NCC हे डिपार्टमेंट या ठिकाणी थांबवतात आणि सांभाळत असताना नियंत्रण हे जे कक्ष होता या आजच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये तो त्यांनी सांभाळला होता, आणि अजून एक त्यांच्याकडे महत्त्वाचा पदभार आहे, या प्रशालेचे पर्यवेक्षक अर्थात सुपरवायझर. हा सर्व उपक्रम बघितल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद किंवा अन्य ज्या काही टिप्पणी आहेत, काय व्यक्त व्हाल एक पालकत्व म्हणून या शाळेचं? विद्यार्थ्यांना भारतीय लोकशाहीमध्ये निवडणुकीचा अधिकार कसा असतो, निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते, हे सर्व मुलांना माहिती व्हावं. निवडणूक अर्ज आहेत ते भरण्यापासून तर मतदान प्रक्रिया पूर्ण पार पाडेपर्यंत, निकाल लागेपर्यंत काय प्रक्रिया असते ही विद्यार्थ्यांना माहिती होते. त्याबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो, आणि सर्व आमचे सहकारी शिक्षक आहेत यांनी सर्व प्रकारे मेहनत व्यवस्थित घेतलेली आहे, आणि त्यानुसार 2026-27 या वर्षाची निवडणूक ही व्यवस्थितपणे पार पाडलेली आहे. ओके, धन्यवाद. तसंच आपल्यासोबत याच प्रशालेचे संगीत शिक्षक, तसेच PE शिक्षक आणि विषय शिक्षक सुद्धा आर्य सावंत सर आहेत, आमचे गुरुमाऊली आहेत. काय सांगाल हा पूर्ण चित्र देखावा बघितल्यानंतर? नाही, एकंदरीत मुलामध्ये खूप उत्साह होता. एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक प्रशालेच्या माध्यमातून त्यांनाही बघायला मिळाली, आणि त्यांचा आनंद अगदी द्विगुणित झाला. ओके, धन्यवाद. तसंच अजून बरेच उपक्रम आहेत. आता हर घर तिरंगा हा या ठिकाणी उपक्रम चालतोय. तुमचा एक वेगळा मानस असतो की देशभक्तीपर गीत स्वतः चालबद्ध करणं, ते सादर करणं, यावेळी काय प्रयत्न असणार आहे? यावेळी वेगळं गाणं बसवलेलं आहे, 15 ऑगस्टला आम्ही ते सादर करू.
ओके, त्याची उत्सुकता या रसिकांपर्यंत असणार आहे. ते निश्चितच माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलवर असणार आहे. तरच या ठिकाणी अंतिमतः आपण या मगाशी ज्यांच्याही चर्चा केली, कुडतरकर सर, काय सांगाल? एकंदरीत चित्र सगळं शेवटच्या टप्प्याला चाललंय, उद्या निकाल जाहीर होतोय, काय व्यक्त व्हाल? मुलांना प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रिया पाहता आली, हाताळता आली. भविष्यात निवडणूक प्रक्रियेमध्ये पारदर्शीपणा त्यांच्याही अंगी उतरेल अशा स्तुत्य उपक्रमांना प्रशाला नेहमीच उत्तेजन देते. यापुढे सुद्धा असे अनेक उपक्रम जे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला हातभार लावतील, निश्चितच शाळा संस्था यांच्या मार्फत राबवले जातील. धन्यवाद. ओके, अशा रीतीने आपण बघितलं याच सावंतवाडी तालुक्यातील मध्यवर्ती ठिकाणी असणारं राणी पार्वती देवी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज सावंतवाडी या प्रशालेमध्ये असणारा शालेय स्वराज्य निवडणूक जी उपक्रम आहे, या ठिकाणी जो कशा रीतीने आयोजन करण्यात आलं, कशा रीतीने प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला, शिक्षकांचं मार्गदर्शन कशा रीतीने लागलं, अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर कशा रीतीने केला, हे सगळं आपण या आजच्या या माझा सिंधुदुर्ग युट्यूब चॅनलच्या माध्यमातून बघितलं. धन्यवाद. या ठिकाणी आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कंटेंट सोबत.